हमारे चैनल समाचार की दुनिया को लाइक एंड सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें। आपल्या हक्काचं पाणी मिळालं पाहिजे, आपल्या हक्काचं पाणी मिळालं पाहिजे, आपल्या हक्काचं पाणी मिळालं पाहिजे। आम्ही महापालिकेच्या समोर बसलेलो आहोत। एवढ्यासाठी बसलेलो आहोत की या ठिकाणी आमचे जिल्हा वकील संघाचे मिलिंद पाटील म्हणून सने बार असोसिएशनचे अध्यक्ष आहेत। त्यांना आम्ही आमच्या वस्तीच्या मार्फत या ठिकाणी उपोषणाला बसवलेलं आहे आणि आमरण उपोषणासाठी ते बसलेले आहेत। आणि वस्ती आमची ही म्हणजे तुमचे सिडको कारवणीत येणे मंजूर झालेलं आहे, त्याच्यानंतर महापालिकेच्या ऑथराईजमध्ये आहे आणि 2006 पासून तरी आमच्या त्या वस्तीला म्हणजे सिडकोकडून तरी महापालिकेला ट्रान्सफर केलेलं आहे आणि त्याचं पत्रसुद्धा त्यांनी सिडकोने महापालिकेला दिलेलं आहे की या वस्तीला आपण नळाची व्यवस्था आमची पाईपलाईन आहे याच्यातून पाणी पुरवठा करून देण्यात यावे, त्यानंतर पददिवे त्यांना लावून देण्यात यावे, त्याच्यानंतर रोडचे कारवाई त्या ठिकाणी रोडसुद्धा करून देण्यात आलेले आहेत, त्यांची त्यांना पूर्ण मदत त्या ठिकाणी द्यायला पाहिजे आणि सोयी सवलती या वसाहतीला द्यायला पाहिजे। परंतु आमची वसाहत तेव्हापासून आतापर्यंत वंचित आहे, कारण आमच्या त्या गजानन महाराज मंदिरापासून जी पाईपलाईन निघालेली आहे जी आमच्या वस्तीच्या नावाने निघालेली होती सिडकोच्या रामनगरच्या साईडने, ते त्या साईडमध्ये आमच्याकडं वस्त्यांमध्ये लोकांचे घरं बांधलेले आहेत, यांना आतापर्यंत यांना नळाचं कनेक्शन यांनी दिलेले नाही आणि काही लोकांनी आमच्या त्याच पाईपलाईनवर अतिक्रमण करून नंतर वसाहत तयार झालेले बाबा पायलट नगर किंवा बाकीचे आणखी काही वसाहत आहेत, तर या वसाहतला टॅपिंगमध्ये कनेक्शन देऊन आणि आमच्या पुढे येणारा जो पाईप आहे त्या पाईपाला त्यांनी ब्लॉक करून ठेवलेले, त्यामुळे आम्हाला पाणी दिलेले नाही। आणि महापालिकेचे काही अधिकारी आहेत की जे प्रशासनाचे या ठिकाणी दिशाभूल करत आहेत, तर योग्य ती अशी कारवाई त्या प्रशासनाच्या वतीने त्या अधिकारी लोकांना करण्यात यावी अशी आम्ही आपल्याला या ठिकाणी विनंती करतो आणि आमचे हक्काचे पाणी आम्हाला देण्यात यावे। आमच्या सर्व लोकांनी टॅक्स वगैरे सर्व काही नियमानुसार भरलेले आहेत। जर समजा आम्हाला पाणी दिलं नाही तर आजचं आमचं आमरण उपोषण आहे, पहिल्या दिवसापासून सुरुवात आहे, दुसऱ्या दिवसामध्ये आमच्या महिला हंडा घेऊन या ठिकाणी बसतील, तिसऱ्या दिवशी आम्ही शहरामध्ये या ठिकाणी मोर्चा काढण्याचे आयोजन सुद्धा करून ठेवलेलं आहे आणि इतरही काही राजकीय पक्षाचा आम्हाला त्यावेळेस नंतर पाठिंबा मिळेल, कारण त्यांनी सांगितलं की आम्ही तुमचं या ठिकाणी मध्यस्थी करून तुमचा प्रश्न मार्गी लावू। परंतु आम्हाला आयुक्त साहेबाला अशी विनंती करण्यात येत आहे की आपण जे तर प्रशासकाच्या मार्फत आमचा पहिला प्रश्न सोडवला पाहिजे, आता नाही तर कधी नाही, अशी ही जी तुमची व्याख्या आहे ती आम्हाला अजिबात मान्य होणार नाही। आम्ही जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी आणखी उपोषणाची व्याप्ती वाढवू अशी आम्ही आपल्याला विनंती करत आहे की प्रशासनाला आयुक्त साहेबांनी आमचा निर्णय ताबडतोब आजच्या आज सोडवण्यात यायलाच काही हरकत नाही। माझं नाव पूर्ण EPS 95चं समन्वयक आहे, मी ज्येष्ठ नागरिक म्हणून सने MB घोरपडे म्हणून सने वसाहतमध्ये राहतो। आमच्या वसाहतीचं नाव आहे तिथं छत्रपती कॉलनी म्हणून N2 सिडको औरंगाबाद वसाहत आहे।